नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज आम्हाला भाऊन सकाळ सकाळी आणि प्रेशर भरता बोललो होतं आम्हाला, बरोबर का नाही? तर आज आम्ही सकाळी 5:30लाच पंपावर आहे. तर आता दिका तेराच झालो आम्ही. दिका 5:30 वाजले ना मग. हा. तर आपले हे बंधू आहेत, आपले रिक्षावाले, आपले व्हिडिओ बघतात ये, बरोबर ना? बरोबर ना? ओळखलो ना मी बरोबर. तर सगळ्यांचा प्रश्न होता मित्रांनो, सकाळी लवकर का काढतो, आणि ते आपण आटोपीकरचा विषय बोललो होतो, त्यावरती मोठे भाडे का बसत नाही, त्यावरती आपण आज चर्चा करणार आहे. पण व्यवसाय करत, ठीक आहे. तर आता गॅस भरून घेऊ. पूर्ण ओके झालेला आहे. आज जोश मध्ये आहे मी, जोश मध्ये, एकदम जोश मध्ये. आणि तुम्ही पण तसं जोश मध्ये आता गॅस प्रेशर न भरून टाका. तिच्या आईला सुट्टी नाही आहेत. झोप झाली नाही वाटतं. हा झाली की झाली. 1 वाजता ड्युटी सुटते ना, का 2 वाजता? 1ला नाही 3ला. 3ला किती झोपताय? 3 ते सकाळी 4 वाजता एवढं झोपतं? 4 पर्यंत तर हिशोबच होत नाही. ते मला माहित आहे, मी पण काम केलं पंपावर आधी, पण गॅस वरती ना, पेट्रोल पंपावर गेलं. तर पटापट लगेच आपण भरून घेऊ, ठीक आहे. बोला. गणेश भाऊने आज फर्स्ट नंबर मारलेलं सीएनजी भरायसाठी. गणेश नाव आहे, पहिला सुरुवातच गणेशचं असतं आपलं. आणि गणेश पासून आपण सुरुवात करतो सगळ्या गोष्टी. आणि सुरुवात कॅश न दिलो मी, पण ऑनलाईन पण कॅश आलेलं आहे पहिली कॅश मीच आहे. मग आज काय 4 गाड्या होतील आता? 4 गाडी ना 6 गाड्या. चला चला मित्रांनो, कॉलेज आहे इथे पर्वती पायथ्याशी इथे. तर सोडलोय, होऊ शकतात 210 रुपये, 220 रुपये झाले. घेतलो. फक्त एवढं सांगायचं होतं की जरा कॉलेजच्या आमच्या पण आठवण आली. एवढं काय 11वी-12वीच केलं आपण, कॉलेजची लाईफ हे ते सगळं आठवण आलं. जे की इथे चालू आहे मासपेटी वगैरे, आहे का, ग्राउंड वरती चालू असतं, हे सगळं आठवण आलं आपल्याला. आपल्या कॉलेज लाईफ मध्ये असं आम्ही पण केलो, थोडस स्वतःच कॉलेज लाईफ आठवण आलं. कॉलेज लाईफ खरंच भारी असते राव. का बरं मोठे होतो आपण, का बरं आपल्याला हे सगळे काय म्हणतात ते, लग्न का होतो, लग्न झाल्यानंतर जे काही आपले हे असतात नाही का, काय म्हणते ते, त्याला काय तर शब्द आहे, भार म्हणजे खांद्यावर सगळ्याची जबाबदारी पडतो, हे सगळे का पडतो असं वाटतं नाही का. तर एवढं सांगतो, जे कोणी आता कॉलेज करत असेल तर त्यांना असं सांगतो की भरपूर एन्जॉय करा मित्रांनो कॉलेज लाईफ. परत हे दिवस येत नाही ते, हे परत असे मित्र वगैरे कसे आहेत बघा, तर हे परत येत नाही ते खरंच. काय का एन्जॉय, सकाळ मॉर्निंग भारी वाटतं ना असं. सगळे दिवस आठवण येतात आपल्या लहानपणीचे. कोणाकोणाला तुमच्या कॉलेजचं लाईफ आठवण येतं मित्रांनो, खरं कमेंट करून सांगा बरं मला. तर मित्रांनो, कारण सॉरी, सकाळी लवकर काढायचं कारण आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, नीट ऐकून घ्या आणि तुम्ही हे फॉलो करा. खरंच खूप छान आहे. सकाळ सकाळ खूप फ्रेश वातावरण असतो मित्रांनो, आणि 2 मिनिटासाठी आपल्याला उठायला थोडासा आळस येतो, पण त्याला तसंच उठा तुम्ही. उठून एकदा फ्रेश झालं ना, मग तुमचा आळस निघून जाईल. आणि सकाळचं जे एनर्जी असतो ना मित्रांनो, खूप भारी असतो आणि आपल्याला खूप फ्रेश वाटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर ते तर झालंच, सकाळ सकाळ जे ऑक्सिजन आपल्याला मिळतो तो खूप फ्रेश ऑक्सिजन असतो, ते सगळं झालं आपल्या शरीरासाठी सगळं चांगलं असतो, ठीक आहे. आणि सगळं हे तर झालं. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माहिती का मित्रांनो, जे उन्हाचा म्हणजे जे तापमान वाढलेलं आहे, आपलं उन्हाचं जे पारा वाढलेलं आहे, 40, 41, 42 क्रॉस केलेला आहे ना, ते आपल्यासाठी चांगलं नाही. आणि अजून काही दिवस वाढणार, अजून मेचा पण महिना बाकी आहे आपला.
तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, खूप गंभीर आहेत आपल्यासाठी विनाकारण. कारण आपण आहे तर सगळं आहे. आपण असेल तर ही आपली लक्ष्मी पण पळते, नाही का? तर आपण चांगलं आणि आपण हेल्दी असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे सकाळी लवकर उठून लवकर गाडी काढणं हे खूप चांगलं आहे. आणि आपला जो काही व्यवसाय होतो रिक्षाचा, तो रिक्षाचा व्यवसाय लवकर लवकर फास्ट होतो आणि सकाळचे जे ट्रिप असतात ना मित्रांनो, खूप लवकर लवकर कंप्लीट होतात. जे की का म्हणतात ना, ट्रॅफिक वगैरे काही भेटत नाही आपल्याला सकाळ सकाळचे. आणि थोडंसं 8:30-9च्या नंतर थोडं ट्रॅफिक चालू होतो. तेवढं तर काय आपल्याला चालूच असतो, नाही का? तर या सगळ्या महत्वाचं कारण हेच होतं की सकाळी लवकर काढणं गरजेचं काय आहे आणि मी का लवकर सकाळी काढतो हेच आहे. आणि अजून एक महिना मी पण लय आळशी आहे. लवकर मला पण उठाच होत नाही. पण आता एवढ्यात उठवा लागलोय ना, ते खूप छान वाटायला जे मला वाटू लागलं ते मी तुम्हाला सांगतोय. आणि सकाळी लवकर उठा आणि आपली काळजी करा. जास्त पाणी प्या, फ्रुट्स खावा. खूप गरजेचं आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आता आलोय मोहम्मदवाडीला न्यायापीठा इथे. नाश्ता अजून केलेला नाही. समोर आहे वाटतं, नाश्ता करून घेतो. आणि चला हे येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं काय ते गाडी लावतो 2 मिनिट. आपलं ते म्हणतो आपण, माझा जे ऑटो क्लिकरमुळे जे तुम्हाला मिळत नाही काय नाही ऑटो क्लिकरमुळे, ते ऑटो क्लिकरमुळे ट्रिपा कसं बसायला पाहिजे कसं नाही, ते प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला थोडं उशिराने सांगतो. आणि एका भाऊनं पण मला स्क्रीनशॉट पाठवलाय, ते तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. आणि त्याच्या चर्चा करू. आता नाश्ता करून घेतो मी. ठीक आहे. चला वाजले 12:30, 1:45 वाजले भावनो. आता आमच्या किट्टूला नारळ पाणी घेतलं आणि आता मस्त खाऊन पिऊन मस्त झोपून टाकायचं. पिऊन म्हणजे ताप वगैरे मस्त झालं. हॅलो. A few moments later. तर मित्रांनो, दुपारून जाऊन जेवण करून वगैरे झोपून आता जस्ट आलोय. आणि पहिलंच भाडं आपल्याला विमाननगरचं भेटलंय. तर OTP 62 69. 62 69 6279 79 आहे ना, काय 69 आहे? 69. हा हो गया. चलो चलो बेटा, विमाननगर जाणं आहे ना. हा. तर चला मित्रांनो, विमाननगरला जातोय. जाऊन पहिलीच भाडं आहे. तर आपल्याला जास्त लांब जायचं नाही आता. आपलं लोकलच चालू करायचं आता. आपलं 7-8 वाजता तर इथलं इथं लवकर चालवायचं. ठीक आहे. चला त्यांना ड्रॉप करतो आधी. तर मित्रांनो, आता जस्ट विमाननगरमध्ये आलो तर कोथरूडचं बुकिंग बसलं. आणि कोथरूडच्या बुकिंगसाठी आलो. 1 स्टॉप होतं म्हणून त्या हॉटेलला आहे. तर ते मॅडम त्याच्या बाळाला म्हणजे लेकराला घ्यायला गेले. मुलगा आहे त्यांचा. तिथे कशामुळे आले त्यांना घेऊन परत आता कोथरूडला जाणार आहे, असं आत्ता होतं. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय असं होतं की आपल्याला दुसरं की ऑटो क्लिकर का असं, ऑटो क्लिकर वरती ट्रिपा अजून कोणा कानाला बसत नाहीत, असं विषय चालू होतं. तर विषय असा आहे मित्रांनो, ज्याचा मोबाईल रॅम कमी असेल वगैरे, आणि 4G मोबाईल असेल, रॅम कमी असेल, त्यांना ते ऑटो क्लिकर चालतो. पण ते ऑटो क्लिकर तुमचं बुकिंग असतो तोवर दुसऱ्याला बुकिंग ते गेलेलं असतो तोवर. ठीक आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी खूप जणाला वाटतं की बाबा मलाही पाहिजे. तर तुमचा मोबाईल तुमची परिस्थिती असल्यामुळे तुम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे मी त्याला काही नाही करू शकत, बोलू पण शकत नाही त्यावरती. तर मित्रांनो, तुम्हाला फास्ट बिझनेस पाहिजे, म्हणजे आपलं चांगल्या चांगल्या ट्रिपा पण पाहिजे. तुम्हाला त्यांचे 4G आणि कमी रॅम मध्ये ट्रिपा पण बसायला पाहिजे. तर असं शक्य नाही आहे मित्रांनो. कारण जे ऍप अपडेट होत आलेले आहेत ना, ते त्या व्हर्जनच्या हिशोबाने अपडेट होत चाललेले आहेत. म्हणून ते ओल्ड व्हर्जनला ते काही सूट होत नाहीत. विषय असं होतं म्हणून त्यावरती. आणि मला आज सकाळी पण तुम्हाला सांगितलं की मेसेज आहे, तुम्हाला आता साईडला दाखवतो इकडे. हा मेसेज आलेला आहे. ज्याला चांगला मोबाईल असून सुद्धा पण त्याला जेव्हा ऑटो क्लिकर नव्हतं, त्याला बुकिंग बसत नव्हते, 200+ दिसत पण नव्हते, त्याला आज तो एवढं मोठं बुकिंग घेऊन गेला, तुम्हाला मेसेज केला आणि धन्यवाद पण केला.
आणि काही जणाला आता आम्ही त्याला नाही काय करू शकत. ज्याला शक्य आहे त्याने ते मोबाईल घेतात, ते व्यवसाय तसं करतात आणि त्याला ऑटो क्लिकर चांगलं चालतो पण चालतं. आता आता त्या ज्याकडे मोबाईल घेणार नाही आणि ते घेऊ शकत नाही आणि त्याकडे RAM चांगलं नाही, तर त्याला मी काही करू शकत नाही ना. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं मी दाखवलं. तर पुढचा विषय आता तुमचा आहे. ते तुम्ही कसं करायचं कसं नाही ते तुम्ही बघून घ्या. आणि ज्याकडे आहे तो यूज करतोय. कारण सगळेजणच यूज करतात. कळलं का मित्रांनो? हे विषय असा ऑटो क्लिकरचा. ठीक आहे. यावरती पण मला खूप जण बोलू लागले ती. ठीक आहे. चला आता आपण नंतर बोलूया. आता मॅडम आले ती जवळ. ट्रॅव्हलला ड्रॉप करतोय मग तेव्हा बोलू आपण. ठीक आहे. तर मित्रांनो कोथरूडला मॅडमला जसं ड्रॉप केलो तर त्यांचे झाले होते 378 रुपये. तर उबरमध्ये तर कमी दाखवलं होतं पण मी व्हिडिओ का नाही केलं की लगेचच मला तिथून 500 आपलं सॉरी औंधचं भाडं भेटलं होतं म्हणून मी औंधला म्हणजे पिकअप केलं आणि लगेच तिथं औंधला आलोय. तर आता आलोय आता सध्या औंधला आहे. तर मित्रांनो आता इथून घरचं वाट बघणार आहे. घरी निघूया पटकन. वाजलेत आता 9 वाजले ती. तर आता 10 10:15 10:30 पर्यंत पण आपण घरी पोहोचलो तरी पण ठीक आहे कारण आपल्याला सकाळ परत लवकर उठत असतो. ठीक आहे. तर ठीक आहे असं होतं आपलं आजचं. आणि जे आपण लवकर सकाळी का काढतो हे तर सांगितलं. आणि ऑटो क्लिकरचे भाडे कसं कोणाला कसं बसायला पाहिजे ते सांगितलं. ठीक आहे मित्रांनो. तर त्या हिशोबानं चाललं आपलं. चालू दे म्हणायचं. ठीक आहे. चला धन्यवाद मित्रांनो. लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. आणि लवकरच भेटू. आणि काय विषय म्हणलं अजून काय मी पण विसरतो तुम्ही विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. ठीक आहे. चल.